रुपेश गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती स्वतःसाठी जागा बनवून घेतल्या. चेंडूचा प्रसाद पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. स्वप्नील वरती पहिल्याच चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली. स्वतःच व संघाचं खातं कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खोलं आहे हे दाखवणारा फटका हा आपल्याला वज्रेशच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतोय. 4 धावा या धावफलकावरती पूर्ण झाल्या. स्वतःच्या खात्यामध्ये देखील 4 धावांची वर्तवणूक होताना पाहायला मिळते. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघांच्या बाजूने आपण पाहतोय कारण हा सामना खूप एकदम पाहिला तर मात्र गरजेचा असेल विजयी संपादन करण्यासाठी. कारण एक सामना विजय होऊन आले. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास झाली आहे. क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळते. जवळच्या सेफ स्टँड मध्ये चेंडू होता. फेकी थोडीशी वाईडिश झाली आहे का यावरती देखील विचार करावा लागेल की गॅदर व्यवस्थित नाही झालंय. मात्र जे पण झालंय ते वज्रेशला मात्र तोपर्यंत एक जीवनदान देखील मिळताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 5 धावा या धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्यात. एक चांगली सुरुवात झाली आहे दोन्ही संघांकडनं. आता मात्र मगाच्या मॅच मध्ये तर खातं स्वतःच्या वैयक्तिक स्पेलचं तर ओपन करणं जमलं नाहीये. मात्र या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये स्वतःचं खातं ओपन केलं जात आहे का रुपेश तांडेलकडनं हे देखील पाहायचं आहे. कारण गोलंदाजी चांगली झाली आहे मात्र या मैदानावरती फलंदाजी देखील चांगली त्याला करावी लागेल. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. माइंडेड पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या हातातनं हाताळलं गेलंय. आतापर्यंत एक चौकार आला, एक सिंगल देखील आली आहे. एक चान्स होता तो चान्स मिस देखील झालाय. परत एकदा बॉलर बॅक टू ड्राईव्ह. पहिला चेंडू खेळत असताना प्रेशर स्वतःसाठी महसूस करतोय तो मात्र स्ट्रायकिंग इन वरती रुपेश तांडेल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल स्वप्नीलला करतोय कारण 3 चेंडूंचा आपण जर खेळाचा विचार केला तर मात्र 5 धावा खर्च केल्या गेल्यात. रुपेशला संपूर्णपणे जखडून ठेवलं पहिल्या चेंडूसाठी आणि त्यानंतर धावा मिळाल्या नाहीयेत. तोपर्यंत परत एकदा फिरकी झाली आहे चेंडूच्या आतमध्ये. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली जाईल. अजूनही स्वतःच्या खातं खोलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण करण्याची गरज आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळाल्यात. चांगली गोलंदाजी स्वप्नीलकडनं. पहिला चेंडूवरती चौकार आलाय मात्र त्यानंतर वापसी झाली आहे. परत एकदा हा मिस्टेक झाला फटका पाहावं लागेल. लॉंग ऑफ वरती प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमारेषा पलीकडे चौकार. रुपेशने स्वतःचं खातं या संपूर्ण लीग मध्ये ओपन केलंय चौकार ठोकत. धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. धावा पोहोचल्यात 10 धावा. या 10 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो आहोत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा मोठा हिट झालाय आणि चेंडूचा प्रवास स्पर्धेच्या निर्बंधित क्षेत्रात 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. या 2 धावांनी पहिल्या ओव्हरचा खेळ देखील पूर्ण झाला. पहिला ओव्हरचा खेळ संपला आणि धावा बनल्यात. बिनागडाच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक पराभूत झाल्यानंतर यशोदा वॉरियर संघ बनवतोय निर्धारित 12 धावा. या मॅचच्या मतदानात नाणेफेक होईल. भुजे बिलिवन आणि शिवगंगा स्पोर्ट या 2 संघांदरम्यान. दुसरी षटक हाताळलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटेल तर अर्थातच काका. पहिला चेंडू बाद चिकट लागते. चेंडू स्पर्धेच्या निर्बंधित आरक्षित घोषांकित क्षेत्राचा प्रवास करतोय. 1 धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. वज्रेश आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र
परत एकदा गोलंदाजी मार्कवरती काका आपल्याला पाहायला मिळेल. वैवेशच्या बॅटच्या बरोबर पट्टामध्ये आलाय चेंडू आणि चेंडूचा प्रवास टांगा पलटी घोडे फरार. 6 धावांसाठी चेंडूचा प्रवास जाताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी काकाकडनं अपेक्षित होती आणि मात्र समोरच्या दिशेने पुलरचा चेंडू समोर दिलाय. आमंत्रण स्वीकारलं, फेकून दिला चेंडूला मिड विकेटच्या साईडने 6 धावांसाठी. आणि ना तुम्ही जर असे चेंडू जर वज्रेसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रस्तुत करत असाल ना तर तो त्या प्रत्येक चेंडूसाठी रेडी आहे षटकार ठोकायला. परत एकदा हा मिस टाइम झालाय. समोरच्या दिशेने जे पदतालिक्य दाखवलं होतं पुढे येऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न त्याचा देखील होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क जुळला नाहीये व्यवस्थित. चेंडू सरळ येईल यष्टिरक्षकाच्या हातापर्यंत, मात्र तत्पूर्वीपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. धावा 20 धावा धावफलकावरती लागले. षटक क्रमांक दुसरे 3 चेंडूंचा खेळ असेल बाकी. आता मात्र बेस्ट वर्स बेस्ट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये, कारण काकाच्या विरोधात कोण असेल तर अर्थातच रुपेश तांडेल स्ट्रायकिंग गेंद वरती आपल्याला पाहायला भेटेल. पाहावं लागेल रुपेशने मगाशी फटके तर चांगले केले, मात्र स्पर्धेच्या निर्बंधित घोषांकित क्षेत्रापर्यंत चेंडूचा प्रवास झालाय. समोरच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑन पासून तो डीप स्क्वेअर पर्यंतचा जो फटका आहे तो रिकामा आहे. त्यापर्यंत चौकार तुम्हाला भेटले जातील, मात्र ते तुम्हाला खेचावे लागतील, मारावे लागतील. काय घडलं जातंय हे देखील पाहायचंय. परत एकदा अराउंड द कारफीटचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झाली थोडीशी गल्लत आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक एकेरीचं रूपांतर हे सहज दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा या कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्येवरती देखील भर पडली. धावा पोहोचल्यात 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय ते मात्र दुसरं अजून 2 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधला असेल बाकी. चांगली गोलंदाजी नक्कीच वापसी झाली आहे. एक षटकार आल्यावरती काकाकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. परत एकदा हा चेंडूचा प्रवास तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. कमाल संदेश शेलटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगले स्कोरर देखील आहेत. 2 वेळा स्कोरिंग त्यांच्या बरोबर समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. ते संदेश आज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली कब्बालीचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं झाला. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं. आतापर्यंत जरी आपण पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजी एंडकडनं. परत एकदा मोठा हिट बायला मिळतो आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे. ओव्हरला सुरुवात देखील षटकाराने आणि ओव्हरचा अंत देखील षटकारानेच केलाय. या ओव्हर मध्ये तब्बल 2 मोठे हिट आपल्याला पाहायला मिळाले. ते मात्र वज्रेशच्या बॅटमधना या पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय आणि धावांचा विचार करतोय आपण. धावा थांबल्यात त्या मात्र 29 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. ह्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर ही ओव्हर थोडीशी आपण महागडी बनवू अमय सर, कारण 17 धावा निघाल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर त्यामध्ये 12 धावा इनफ होत्या, कारण त्या क्षेत्ररक्षणाची थोडीशी बांधिलकी होती. बांधलं गेलं होतं क्षेत्ररक्षण, मात्र ओपन क्षेत्ररक्षणामध्ये काकासारख्या गोलंदाजाकडनं 17 धावा जाणं हे थोडंसं चित्र मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पाहावं लागेल. मात्र तोपर्यंत गुरु गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. हर्षद दळवी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला येताना पाहायला भेटेल. तिसरं षटक हर्षद काय करतोय हे देखील पाहायचं आहे. चला या मॅचच्या मध्यान्हात नाणेफेक होईल. मुजेब 11 यांच्या विरोधामध्ये असेल शिवगंगा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण मॅचच्या मध्यान्हात नाणेफेकीसाठी येत आहे. पहिला चेंडू इट्स अ सबबर इन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जिथं पडला तिथनं अजून थोडा खालच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी समाप्त करण्याची इरादे घेऊन मैदानाच्या आतमध्ये हर्षद देव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. परत एकदा समोरच्या दिशेने बॉल बॅक टू ड्राय. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक चेंडूचा प्रभाव आउट ऑफ द पार. षटकार मान्यवरांच्या मान्यवर स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी चेंडूचा प्रवास. या 6 धावा धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. झटपट धावसंख्या वाढली आहे. 35 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत.
अर्थातच यशोदा वॉरियर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रतिनिधित्व करत असताना रुपेश आपल्याला पाहायला मिळालाय. कित्येक वेळा यशोदा वॉरियर संघ म्हटला की आयकॉन कोण, तर रुपेश तांडेल. तोपर्यंत परत एकदा चेंडू डेड असा घोषित केला जाईल. पाठीमागच्या साईडने चेंडूचा प्रवास झालाय आणि जेव्हा तुम्ही मैदानाच्या बाहेर चेंडू टाकाल तेव्हा ते चेंडू डेट मृत घोषित केले जातील, त्यावरती काही शंका नसेल. धावसंख्या 35 धावा. समोरच्या दिशेने परत एकदा टांगा पलटी, गोडे फरार, एमपीएलचा वजनदार क्रॅकिंग षटकार. आता मात्र पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी करताना हा दिसला नव्हता, मात्र या मॅच मध्ये जर फलंदाजाची स्तुती सुमन उधळावी तर ती किती, कारण काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रुपेश तांडेलकडनं पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरचा आपण जर विचार केला सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. सलगचा 3रा षटकार देखील येईल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सिद्धेश भीती, काका कालेलकर, जोईल नाईक, संदीप, त्यानंतर आपण पाहतो आहोत शुभम असेल, त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असणारा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो हर्षद. हे सर्व एक्सपिरियन्स आहे, टॅलेंटेड आहेत, सर्व काही टॅलेंट आहे. दोन्ही संघ हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे यामध्ये काही शंका नाहीये, कारण एका साईडने रुपेशने तर फलंदाजीला चांगली बहरात असणारी सुरुवात देखील केली आहे. परत एकदा मोठा हिट झालाय. आता मात्र पाहायला भेटेल का या मॅच मधला सलगचा 3रा षटकार ठोकण्याचा पहिला बहुमान मिळतोय, तर तो कोणाला, रुपेश तांडेलच्या बॅटमधना सलगचा 3रा षटकार येताना पाहायला मिळतोय. काय फलंदाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. जरी मैदान त्याच्या बाजूने थोडंसं आखूड असेल तरी मात्र ज्या ठिकाणी चेंडू मारायचे त्या ठिकाणी मैदान ओपन आहे. 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर 6 धावांसाठी गेलेत. हर्षद वरती आता किती प्रेशर आहे ते फक्त तुम्ही हर्षदलाच विचारा, कारण धावांचा वेग थांबता थांबत नाहीये. पहिला चेंडू डॉट आलेला, मात्र त्यानंतरच्या 3 चेंडूवरती सलगचे 3 षटकार आले. परत एकदा चेंडू हा मात्र ऑफिशियल इशारा की स्वैर आहे, वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव देखील खर्च केली गेली आहे. अजून एक धावसंख्येवरती भर देखील पडली आहे. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे बाकी या ओव्हर मधला. वापसी करावी लागेल हर्षदला. पहिला एकदा मिस टाइम झालाय, संदेश आलाय आणि आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल मैदानाच्या आतमध्ये संदेश कडनं टिपताना पाहायला मिळते. काय झेल टिपली आहे, सुरेख झेल ही संदेश कडनं आपल्याला पाहायला मिळते आणि महत्वपूर्ण बॅटरला देखील बाद होताना पाहायला मिळतं. रुपेशने सलगच्या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले. 4थ्या चेंडूवरती देखील षटकार ठोकण्याचा त्याचा मानस, त्याचा इरादा तो ओळखला गोलंदाजाने. आता मात्र सर्व काही शांत केलं जाईल, माफ केलं जाईल हर्षदला, कारण त्याने ती महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर पाठवली आहे रुपेशची. जगन्नाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. जनार्दन, मगाच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं हा संपूर्ण सामना ओपन होताना आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, तो बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. अर्थात जनार्दन. शेवटचा चेंडूचा खेळ मैदानाच्या आत उपस्थित राहतोय. षटक हे आपल्याला पाहायला मिळतंय. जनार्दन नवीन फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंड वरती. पहिला चेंडू चेंडूचा फटका पाठवायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरना, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये हा संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट झालाय आणि पहिला 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनल्या गेल्या 3 ओव्हर मध्ये त्या तब्बल 48. तब्बल प्रति षटकाला 16ची सरासरी राखली गेली आहे.
गोलंदाजी मार्गवरती स्वप्नील. पहिला चेंडू स्वप्नीलचा फटका फसलाय, पाहावं लागेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख झेल देखील टिपली गेली आहे पहिल्या चेंडूवरती. आता मात्र वज्रेशला मात्र पाठवलं गेलंय ते डगआउटला, कारण वज्रेशच्या बॅटमधनं देखील चांगले फटके येताना पाहायला भेटत होते. आणि आपण जर पाहिलं तर दोन्ही सलामीला आलेले सलामीवीर यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काशी आपल्याला पाहायला भेटेल. आता मात्र वज्रेश बाद झाल्यावरती वापसी करायला सुरुवात करेल तो मात्र गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार मात्र बनवून घेतला, चेंडूला फुलटो ताकद लावले, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी काशी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जो षटकार ठोकलाय तो महत्वपूर्ण फलंदाजावरती. 6 धावांसाठी धावसंख्या अर्धशतकाच्या बाहेर गेली आहे. धावा पोहोचल्या आहेत 54 धावा. या 5 ओव्हरमध्ये मोठात मोठी धावसंख्या उभारायची आहे हा संकल्प घेऊन मैदानाच्या आतमध्ये यशोदा वॉरियर्स संघ आपल्याला लढताना पाहायला मिळते. परत एकदा हा मोठा हिट मात्र मिस टाइम झालाय. जो येतोय चेंडूच्या खाली मात्र थोडासा दूर राहतोय. तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या 56 धावा या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करत होता तोपर्यंत लोअर फुलटॉचा चेंडू लागलाय. 6 धावांसाठी जाताना पाहायला देखील मिळतोय. परत एकदा हा ऑन साइडला प्रवास ताकदफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी काशीच्या बॅटमॅनना. स्वप्नीलचे स्लोअर वन चेंडू आणि त्या चेंडूंना स्वतःच्या ताकदीची नजाकत, सौंदर्य. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 62 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळते. परत एकदा आवाज तर सुमधुर येतोय आणि चेंडूचा प्रवास सीमारेषा पलीकडे होतोय. या ओव्हरला देखील रिडार मध्ये घेतलाय. मोठ्या फटक्यांनी या ओव्हरला संपूर्णपणे सजवला गेलाय. आतापर्यंत पाहतोय तर या ओव्हर मध्ये 3 मोठे फटके येताना पाहायला मिळतात आणि धावांचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते 68. परत एकदा हा आता संपूर्णपणे फिंगर रोलर्स करून चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापसी करून दिलाय. 68 धावा या धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र कुठचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय शेवटच्या ओव्हरसाठी हे देखील पाहायचं आहे, कारण 68 धावा तर बनल्या. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्येच्या उंबरठ्यावरती येतोय. बघाशी 66 धावा अर्थातच आपण पाहिलं तर मात्र सर्वोत्कृष्ट धावा होत्या या मैदानावरती. मात्र 4च षटकांमध्ये 68 धावांपर्यंत यशोदा वॉरियर्स संघ पोहोचताना पाहायला मिळतोय. काय होत आहे आता मात्र त्या शेवटच्या ओव्हरसाठी कोणावरती दडपण दिलं जात आहे. शुभमला बोलवलं जाईल का, कारण मगाच्या मॅचमध्ये शुभमने चांगली गोलंदाजी केली आहे मात्र शुभमला देखील थांबवलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी बोलवणं गेलंय रुपेश रासम. रुपेश आलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती असेल जनार्दन.
पहिला चेंडू लोवर फुलटॉस आणि चेंडूचा प्रवास डायरेक्ट सीमारेषा पार. वनपीएल षटकार. 6 धावा धाव संख्येवरती भर. 74 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत विजयी श्री संपादन च्या जवळपास घेऊन जाणारा फटका येताना पाहायला मिळतोय. जनार्दन साठी पारितोषिक येत आहे. संतोष पालव यांच्याकडनं जनार्दनच्या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. संतोष पालव यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. परत एकदा चेंडूचा प्रवास सलगचा दुसरा. टाटा बाय बाय हाय हॅलो आहे मैदानाच्या आत अजूनही सांगणारा षटकार त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते. येस निर्णय ना कधी कधी बरोबर असतात, कधी कधी फसतात. कारण शुभम निरुकर जर तुमच्याकडे आहे, एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, टॅलेंटेड गोलंदाज आहे, सध्याच्या घडीला बहरात असलेलं चर्चेत असलेलं नाव आहे. परत एकदा समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमालीचा एफर्ट मात्र चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. 84 बनलेत. 84 धावा स्पर्धेतील सर्वोत्तम सर्वात मोठा धावफलक. मी म्हणेन निर्णय फसलाय काका कालेलकर यांचा. शुभम असताना जर बरोबर देखील झाला असता, मात्र फलंदाजाने मनामध्ये पक्क केले की शेवटच्या स्लॉग ओव्हरला फटकेबाजी तर जोरातच होणार आहे. परत एकदा समोरच्या दुसऱ्या चेंडूचा प्रवास पाहावा लागेल. फटका फसलाय का की चेंडू दूर 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 आणि खूप दूर चाललाय. अजून एक एमपीएल वजनदार दमदार क्रॅकिंग षटकार आलाय. 90 धावा झालाय. 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 90 बनलेत. 90 बनले आहेत. 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. जनार्दन परत एकदा हा मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक स्वप्नील चेंडूच्या खाली येतोय आणि झेल देखील पकडला जातोय. अर्थातच जनार्दन या ओव्हरमध्ये 3 षटकार 1 चौकार. काय फलंदाजी झाली आहे. मात्र तुम्हाला जनार्दनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा निनाद करायला हरकत नाहीये या फलंदाजासाठी. वॉट बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जनार्दन जनार्दन आणि जनार्दन. आता कोण आलाय मैदानाच्या आतमध्ये? कोण आलाय? स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. स्वतः वाघ मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण प्लॅटफॉर्म यशोदा वॉरियर्सला हा मात्र सेट करून दिला जनार्दन आणि त्याच्याबरोबर असलेल्या काशियाने. शेवटचा चेंडू या चेंडूवरती जर षटकार आला तर किरण गावडे यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. परत एकदा हा चेंडू फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय. धावसंख्या होत्या 91. विजयासाठी 92 धावांची गरज असेल. या मुझे बिलेवन आणि शिवगंगा स्पोर्ट नाणेफेकीसाठी या लवकर. सोहेल आणि त्याच्या विरोधात प्रकाश या ठिकाणी उपस्थित आहे. सोहेल या नाणेफेकीसाठी.
मुजेब 11 विन द टॉस. तुमचा जो काही निर्णय असेल तो प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला येऊन लगेच घ्यायचा आहे या मॅचच्या नंतर. त्यानंतर आवाज आपण ऐकूया सर. आवाज बदलूया. आवाज असेल सर रुपेश दुरी यांचा. विजयाचं समीकरण आहे 92 धावांचं. 91 धावा बनवले गेलेत. धन्यवाद योगेश. मोदी प्रीमियर लीग 2026 चा हा रणसंग्राम पर्व चौथ्या पर्वात आपण पदार्पण करत आहोत. आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पाचवा सामना, या पाचव्या सामन्याकडे आपण वळतो आहे. निश्चित रूपानं हायएस्ट टोटल म्हणावी लागेल या स्पर्धेदरम्यान. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे सातेरी पावशी संघाला. यशोधवाडी संघ निश्चित रूपाने एक मोठी धावसंख्येकडे वाटचाल आपल्याला पाहायला भेटली या सामन्यादरम्यान. सामना चालवण्याची खूण करतायत स्ट्राईक वरती निश्चित रूपाने फलंदाज 92 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक वरती सिद्धेश बेती, नॉन स्ट्राईक वरती जोहिल नाईक ही तडाखेबंद सलामी जोरी आपल्याला पाहायला भेटते मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती यशोधवाडी संघाचा संघ सेनापती आयकॉन खेळू गोलंदाजी मार्कवरती दिसतो रुपेश तांडेल. पॉवर प्लेचा अनिवार्य षटक हाताळण्यासाठी सज्ज दिसतो पंचांच्या उजव्या बाजूनं. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, त्यावरती एक देखणा फटका. डोळ्यांचं पापणं फेडणारा फटका. धावसंख्या निश्चितपणे 4 धावेने धावसंख्येचा स्वतःचा आणि सांघिक खातं खोललं जात आहे. या दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज चौकार मारतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र आणि फलंदाज माघारी परततो सिद्धेश बित्तेच्या स्वरूपात. 92 धावांचा पाठलाग करायचा निश्चितपणे फलंदाजी करणाऱ्या संघाला, तो म्हणजे सातेरी पावशी संघाला
त्याच प्रकारची फलंदाजी पवित्र अवलंबून जातोय, परंतु फलंदाज त्या ठिकाणी निष्फळ ठेवतोय आणि फलंदाज माघारी परततो. त्याची जागा अशी नवोदित फलंदाज संघाचा आयकॉन खेळाडू सातेरी पावशी संघाचा काका कलेकर याची वर्णी लागते. पहिले 3 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा वॉर्मअप पद्धतीचा चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर पंच दंडित करतात, समांतर रेषेची खून करतात. अवांतर धावणे धावसंख्येत वाढ होते. शिवगंगा संघाचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी यायचं आहे पॅव्हेलियनच्या डाव्या साईडला. प्रकाश ठाकूर त्यांची वाट पाहत आहेत सर्व खेळाडूंची. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू, त्यानंतर मात्र एक सुरेख चेंडू. काका कालेलकर याची खेळ संपुष्टात येते. या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटली ती बेस्ट ऑफ बेस्ट लढत. आता मात्र गोलंदाज हावी ठरतोय. फलंदाजी करणारा संघ तो म्हणजे सातेरी पावशी संघावरती. 92 धावांचं मोठं लक्ष. आतापर्यंत पहिल्या षटकादरम्यान थोडीशी अडखळत सुरुवात पाहायला भेटते सातेरी पावशी संघाच्या फलंदाजांकडून. 2 फलंदाज माघारी परत त्या सलामीसाठी आलेला सिद्धेश बित्ते आणि त्यानंतर 1 डाऊनच्या स्वरूपात काका कालेलकर सुद्धा माघारी परततोय. मी संघाला 2 हादरे बसतात, महत्वपूर्ण 2 हादरे निश्चित रूपाने. चार चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या निश्चित रूपाने रुपेश ताडेल याच्यासाठी बक्षीस येतं. या चेंडूवरती जर विकेट संपादन करायला यश प्राप्त केलं गोलंदाज आहे तर किशोर पाताडे यांच्याकडून पालव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लावलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून सुरेख स्पर्धा, सुरेख नियोजन, नीटनेटके आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने राबवलं जातं. आणि या आतापर्यंत या 4थ्या पर्वाने आपण पदार्पण करत आहोत. मोदी प्रीमियर लीग 2026. आजचा पहिला दिवस. निश्चितपणे या विकेटसाठी या चेंडूवरती जर विकेट मिळालं तर किशोर पालव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु ते पारितोषिक मी मिळू देणार नाही असा काहीसा मनसुबा दिसतो. फलंदाजी करणारा संघ स्ट्राईक वरती शुभम नेरुकर दिसतो. नॉन स्ट्राईक वरती सलामीसाठी आलेला फलंदाज जोहेल नाईक दिसतोय. शॉर्ट पिच प्रकारचा स्लोवर चेंडू, त्या ठिकाणी शॉर्ट मिडल क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि आता मात्र मागच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह फटका, त्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, परंतु तो प्रयत्न गोलंदाज पूर्णपणे ओळखतोय. फलंदाज माघारी परततोय. फलंदाज निश्चितपणे या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण गडी गारद करतोय. तुम्हाला गोलंदाज रुपेश तांडेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली जाते. 92 धावांचा पाठलाग करायचा. सातेरी पावशी संघाला पहिल्या षटकात 3 महत्वपूर्ण हादरे बसले जात आहेत. ते म्हणजे सातेरी पावशी संघाला पहिला वेळी तंबूत परतला होता तो म्हणजे सिद्धेश बित्ते. पहिला फलंदाज माघारी परत होता. त्यानंतर काका कालेलकर आणि आता मात्र शुभम नेरुकर. नवीन फलंदाज मध्ये टाकले होताना दिसतोय तो म्हणजे स्वप्नील आसोलकर. गोलंदाजी मार्कवरती बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पहिला चेंडू वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, अवांतर चेंडू धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसते. धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 6 धावसंख्येने. स्लोअर पद्धतीचा शॉर्ट पिच प्रकारचे त्यावरती प्रहार केला जातोय. डीप स्क्वेअर लेशन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात दिसतंय. परिणामी दोन्ही फलंदाज मात्र एका धावेवरती समाधान मानतायत. एका धावेची धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या पोचली जाते 7 या धावसंख्येवरती. 92 धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे सातेरी पावशी संघाला निश्चित रूपाने मोठे फटके मारण्याची आवश्यकता असेल या सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू जातो घोषित क्षेत्राच्या दिशेने. एकेरी धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. शिवा जळवी आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतो या दुसऱ्या षटकादरम्यान. पण 2 पहिला चेंडू वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, त्यानंतर मात्र
दोन्ही चेंडूवरती एकेरी धावा. आता मात्र एक गणागडी फलंदाज स्ट्राईक वरती आल्यानंतर थोडंसं क्षेत्राविषयी वारंवार बदल केला जातो. क्रिकेटचा बराचसा अनुभव आपल्या पाठीशी घेऊन निश्चितपणे शिवा जावी आपल्या गोलंदाजी मार्गवरती. त्यावेळी सुरेख गोलंदाजी आतापर्यंत साकारले जाते शिवाच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळतोय आणि त्यामध्ये 4 धावा खर्च केल्या जात आहेत. एक अवांतरच्या स्वरूपात आणि एकूण 3 चेंडूवरती एकेरी धावा अशा 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती असताना. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू त्यावरती फलंदाज निश्चितपणे ओळखतो स्लो चेंडू आणि त्यावरती मात्र प्रहार केला जातो गोलंदाजावरती. स्ट्रेटचा डेकना फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून येतो षटकार. निश्चित रूपाने फलंदाज आता मात्र आपले हात खोलतोय. जोहेलच्या मॅचमधून पहिल्या षटकाराची नोंद केली जाते. आमचे स्कोरर अमय धुरेच्या माध्यमातून षटकार धावसंख्येचा उच्चांक धावसंख्या 15 धावा पलकावर लागले जातात. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू सन्मानजनक फटका खेळला जातो. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करतो तोपर्यंत आणि फेक करेपर्यंत दोन्ही फलंदाज समाधानकारक एकेरी धावेचा पल्ला गाठला जातो आणि या एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू शॉर्ट पिच प्रकारचे क्षेत्र निवडतोय फलंदाज. घोषित क्षेत्राच्या चेंडू ट्रॅव्हल करतोय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजे 17 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा. पहिल्या षटकात तब्बल सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटला ह्याचे शेखर परत हे निश्चित रूपानं सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण करत आहेत. त्यांचं पण या स्पर्धेदरम्यान खूप खूप सहर्ष स्वागत आहे. ब्याण्णव धावांचा पाठलाग करायचा तो म्हणजे सातारी पावशी संघाला आणि या सामन्यात आतापर्यंत 2 षटकामध्ये 17 धावांपर्यंत मजल मारली जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज काशी कोरतळकर याची वर्णी लागते. पहिला चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पडल्याने थोडंसं बाहेर निघते. बाकीचं काम यष्टीमध्ये थोडंसं गचा यष्टीरक्षण पाहायला मिळते रुपेशच्या माध्यमातून ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिला चेंडू 22च्या स्वरूपात धावा बहाल केली जाते. धावसंख्या 18 धावा फलकावरती. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू त्यावरती सुरेखा फटका. 1 बाउन्स चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय चौकार. जोहेलच्या बॅटमधून दुसरा तडाखा येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या पोचली जाते ते म्हणजे 22 धावा फलकावरती. विजयाचं लक्ष असेल 16 चेंडू 70 धावांची आवश्यकता असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी. स्लोवर चेंडू त्यावरती देखना फटका. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका येतोय षटकार जोहेलच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार. धावसंख्येत 6 ने उच्चांक. धावसंख्या पोहोचली जाते 28 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात धावा. त्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च करतो गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू त्यावरती पुन्हा एकदा देखना फटका. डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून येतोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार.
14 चेंडू 58 धावांची आवश्यकता असेल. निश्चितपणे ज्या षटकाची आवश्यकता होती ती षटक आतापर्यंत किफायतशीर षटक सातेरी पावशी संघाच्या माध्यमातून निश्चितपणे येत आहे. पंचांना या स्पर्धेसाठी सर्व नियम सांगितलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे पंचांची करडी नजर आणि निश्चितपणे प्रत्येक निर्णय हा योग्य निर्णय असेल पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे कुठल्याही खेळाडूंनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेऊ नये अशी मंडळाकडून विनंती येते. चौव्या मैदानाकडे देखणा फटका पुन्हा एकदा चेंडू निश्चित रूपाने खोदून काढला जातो. येतो पुन्हा एकदा षटकार. धाव संख्येत 6 ने वाढ. सलगचे 3 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. पहिला षटकार निश्चित रूपाने आला होता तो म्हणजे लॉंग ऑप्शन. त्यानंतर सलगचे 2 षटकार डीप स्कर्लेच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या पार. निश्चित रूपाने हे षटक आतापर्यंत महागडे षटक 23 धावा खर्च केले जात आहेत. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू, परंतु त्या ठिकाणी निश्चित रूपानं चेंडू येतो सीमा रेषेच्या बाहेर. येतो षटकार. या षटकातील 4था षटकार. या खेळीसाठी निश्चितपणे संतोष पालव यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक येतोय. जोहेल नाईकच्या या षटकारांच्या पारीसाठी निश्चितपणे संतोष पालव यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक येत आहे. या सामना दरम्यान निश्चित रूपाने मयुरेश जाधव यांचं आगमन झालेलं आहे. बारा चेंडू 46 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गावरती ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आता मात्र या 4थ्या षटका दरम्यान आपल्याला पाहायला भेटतो. पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट. सुरेख फटका उर्पी चेंडू त्यावरती प्रहार येतोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. येतोय षटकार. ज्या प्रकारची फलंदाजी जोहेलच्या बॅटमधून आपण पाहिली तशाच प्रकारची फलंदाजी आता मात्र स्वप्नील आसोलकर सुद्धा सांगतोय की दोन्ही साईडने जर फटकेबाजी झाली तर निश्चितपणे या सामन्यात विजय संपादन करणं निश्चितपणे सोपं होऊ शकतं. तशाच प्रकारची फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून केली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर पुढच्या चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. पुढचा चेंडू पाठी ठेवतो गोलंदाज आणि त्याच कारणाने चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. 22च्या स्वरूपात धावा बहाल होत आहेत. एकेका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या आतापर्यंत 53 या धावसंख्येवरती. 10 चेंडू 39 धावांची आवश्यकता असेल या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी. फुलटॉस चेंडू त्यावेळी क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं, परंतु त्या ठिकाणी चोरटे धावा परावर्तित होते कारण धावा महत्वाच्या आहेत. या सामन्यामध्ये 92 धावांचा पाठलाग करायचा आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि तशाच प्रकारची फलंदाजी. आता मात्र पहिली 2 षटकं निश्चित रूपाने गोलंदाजांच्या पथ्यावर पडली होती. त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकापासून धावांची सुरुवात होताना दिसते. षटकार चौकारांची आतषबाजी होते. षटकारांची आतषबाजी होते. सुरेख चेंडू खोदून काढला जाते. थोडासा नैसर्गिक अर्थाचा फायदा मिळतोय आणि धावचीच्या स्वरूपात स्वप्नील माघारी परततोय. यष्टीच्या पाठीमागून निश्चित रूपानं चेअरअप केलं जातं सर्व क्षेत्ररक्षकांना, कारण चुरशीचा सामना होईल यात काही शंका नाही. 10 चेंडू 38 धावांची आवश्यकता असेल या सामन्यात विजय संपादन करण्यासाठी. आता मात्र स्वप्नील आसोलकर माघारी परततो. वैयक्तिक सुरेख अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी. त्याची जागा नवोदित फलंदाज मैदानात दाखल होताना दिसतो. अल्ताफ याची वर्णी लागते. स्ट्राईक वरती जोहेल नाईक. जोपर्यंत जोहेल मैदानामध्ये आहे तोपर्यंत निश्चित रूपानं या सामन्या दरम्यान आपल्याला
धावांचा पाठलाग काहीसा सहज आणि सोपा होऊ शकतो असं काहीसं चित्र दिसतंय. सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. बाकीचं काम यष्टी मग थोडंसं गचा यष्टी रक्षण पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात धावा येतात. एकेरी दोन्ही धावेने काही फरक तसा फारसा दिसत नाहीये. त्याच कारणात थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतं यष्टी मागे शिवाजवळीच्या माध्यमातून, कारण त्याला माहिती आहे एकेरी धावेची तशी गेली तरी चालेल, पण तो षटकार होतो या चेंडूवरती. 6 धावेने धावसंख्येत निश्चितपणे वाढ होताना दिसते. धावसंख्या आता मात्र पोचली जाते ती म्हणजे साठ धावेपर्यंत मजल मारले जाते. आता मात्र विजयाचं लक्ष असेल. 6 चेंडू 32 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला 7 तरी पावशी संघाला. जर पहिल्या 2 षटकामध्ये जर धावा आल्या असत्या तर निश्चितपणे आता हे टोटल थोडंसं कमी आपल्याला पाहायला दिसलं असतं. पहिल्या 2 षटकांचा विचार करता पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी. त्यानंतर दुसऱ्या षटकात 12 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकात 29 धावा आणि आताच्या षटकामध्ये 14 धावा येतात. 6 चेंडू 32 धावा. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिसटायमिंग फटका. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात दिसतोय. एकेरी धावेने स्वतःजवळ वैयक्तिक 42 धावसंख्येवर आतापर्यंत खेळता दिसतो जोहेल. आता मात्र पुन्हा एकदा एक फटका येतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिसतो, परंतु त्याच्या हातून मात्र झेल निसटले जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू दिसतो मला वाटतं अंकित पेडणेकर. आणि आता मात्र या चेंडूवरती दुहेरी धाव परावर्तित होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोचली जाते ती म्हणजे 63 धावा. वैयक्तिक 44 या धावसंख्येवर खेळताना दिसतोय. शॉर्ट पिच चेंडू, त्यावरती एक ताकदवर फटका येतोय मिडविकेटच्या डोक्यावरून. निश्चितपणे षटकारानं स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं जात आहे जोहेल नाईकच्या बॅट मधून. निश्चितपणे जोहेल नाईक आपण कॅमेऱ्याच्या दिशेने बॅट उंचावून आपलं अर्धशतकाची मानवंदना द्यायचं आहे. निश्चितपणे या स्पर्धेदरम्यान पहिलं अर्धशतक जोहेल नाईकच्या बॅट मधून पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका येतो. रुपेश तांडेल मात्र बघ्याच्या भूमिकेमध्ये दिसतो. पुन्हा एकदा चेंडू लॉंगनच्या डोक्यावरून येतो षटकार. धावसंख्या वैयक्तिक 56 धावा फटकावल्या जात आहेत. सांघिक धावसंख्या 75 धावा. एक अनपेक्षित चेंडू निश्चितपणे त्या अनपेक्षित चेंडूची वाट पाहावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 2 चेंडू 17 धावेंची आवश्यकता आहे. आता मात्र निर्धाव चेंडू 1 चेंडू 17 धावेंची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा देखना फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात दिसतोय. संदेश चस्से पॅडमध्ये चेंडू जाऊन विसावतोय. जोहेल नाईक आता मात्र एक सुरेख खेळ साकारतोय संघासाठी. सोळा चेंडू आणि 56 धावांची वादळी खेळी आता मात्र या संघासाठी आपल्याला पाहायला भेटते. यानंतर दुसऱ्या सामन्याकडे आपण बघतोय. मुजीपुलन गोदरवाडी आणि शिवगंगा स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान यानंतरचा सामना. मुजीपुलन गोदरवाडी संघ निश्चितपणे या सामन्यात नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले जातोय ते म्हणजे शिवगंगा स्पोर्ट्स संघाला.
पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर होतो बदल आमचे साथी समालोचक योगेश पेंडुलकर यांचा आवाज.